नमस्कार. मी प्रणव इगतपुरीकर. मी मसाज थेरपिस्ट आणि नॅचरोपॅथ आहे. तर आज आपण गलावडे सरांकडून फीडबॅक घेणार आहोत. सर माझ्याकडे आले होते. हा सरांचा एक्सरे आहे. एक्सरेमध्ये जे आहे माझ्याकडे कॉपी पण आहे, फोटोकॉपी एक्सरेची. त्या एक्सरेमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस दिसत आहेत, प्लस गुडघ्यामध्ये जे कार्टिलेज आहे ते झिजलेलं आहे. नी कार्टिलेज इज वर नाउ. तर सरांना मी 3 मसाज सेशन्स सुरुवातीला दिले होते. सर फेब्रुवारीच्या महिन्यात आले होते, फेब्रुवारी 2025. या वर्षीच आलेले आहेत सर फेब्रुवारीच्या महिन्यात. तर सुरुवातीला खूप जास्त सरांना दुखणं होतं. तर आपण सरांकडूनच लाईन ऑफ ट्रीटमेंट जी घेतलेली आहे किंवा सक्सेस लाईफ ऑर्थोकिट जे वापरलेलं आहे त्याचा आपण सरांकडूनच फीडबॅक ऐकून घेऊ. सर नाव का आपलं पूर्ण? भरत जनार्दन नलावडे. आपलं वय किती? 65. आणि आपण कुठे राहतो? आशानगर व्यापारी बँकेसमोर. ठीक आहे. आपल्याला काय काय त्रास होता जेव्हा तुम्ही माझ्याकडे मला म्हणजे पायऱ्या उतरण्याला खूप त्रास होत होते. उभं राहिल्यानंतर माझ्या पोटऱ्या त्या थरथर कापत होत्या आणि चालण्याला पण त्रास होत होता. चढण्याची गोष्टच खूप वेगळी होती. बरं. आणि दुखणं वेदना किती होत्या दिवसभरात? किती टक्के दुखत होतं तुम्हाला त्यावेळेस? जवळजवळ 75% दुखणं होतं. बरं. त्याच्यानंतर माझ्याकडे आले, तुम्ही मला एक्सरे दाखवला. बरोबर. तर आपण 3 मसाजचे सेशन्स घेतले आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की सक्सेस लाईफ ऑर्थोकिट आहे. तर हे एकदा तुम्ही मणके आपलं जे गुडघे झिजलेले आहेत किंवा सूज आहे भरपूर, तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा ट्राय करा. तर आता एप्रिलचा महिना स्टार्ट झालेला आहे. मार्चमध्ये तुम्ही 1 महिना वापरलेला आहे हे त्याच्यामुळे मला 101% ठीक वाटतंय. किती दिवस तुम्ही डोस घेतला होता? मी हा जवळजवळ 25 दिवस डोस घेतला. त्याच्यानंतर मी 8 दिवस घेतला नाही, पण तुम्हाला सरांनी सांगितलं होतं की आतून कमी कमी 2-3 महिने तरी घ्यायला हवा. मला वाटतं तर ठीक झालं तर कशाला घ्यायचं, म्हणून मी 25 दिवसानंतर घेणं बंद केलं. मग 7-8 दिवसांनी मला परत त्रास व्हायला सुरुवात झाल्यावर मी परत आलो. त्यांनी मला परत हे दिले आहे ज्या आहे सक्सेस लाईफ ऑर्थोकिट. मी घेतल्यावर मला 2 डोसमध्येच मला एकदम ठीक वाटायला लागलं आणि म्हणून मी आता कंटिन्यू पुढं करण्याचं ठरवलेलं आहे. 10-1 दिवस झाले माझं आता चालू आहे. 10-15 दिवसापासून एकदम ओके. चालण्याच्या बाबतीत एकदम ठीक. पायऱ्या चालण्याच्या बाबतीत किंवा माझे पोटाच्यात उभं राहिल्यावर थरथर करत होत्या, त्या थरथर आता करत नाही. मांडी घालून तुम्हाला बसता येतं आता? हो, मी मांडी घालून तर 10 ते 10 मिनिटं रोज बसतो मी, सकाळी आणि संध्याकाळी. पहिले सांगितलेल्या व्यायामापेक्षा मी मांडी घालून बसतो. पण मी मांडी घालतच नव्हतो. घालता येत नव्हते? पहिले मांडी तुम्हाला घालता येत नव्हते? मी मांडी घालतच नव्हतो. मी पलंगावरच झोपायचं आणि टेबल खुर्चीवरच जेवण करत होतो. आता मी खाली बसतो, व्यायाम म्हणून का होईना, पण 10-10 मिनिटं मी खाली मांडी मारून बसतो. आणि खुर्चीवरून तुम्हाला उठताना कळ लागायची का? खुर्चीवरून उठताना गुडघ्यांना पहिला इतका त्रास व्हायचा, म्हणजे खूप जोर लागल्यासारखं कळ लागायची. उभं राहिल्यानंतर मी हळूहळू चालत होतो. आणि पहिले जे आहे हे ऑर्थोकिट वापरण्याच्या अगोदर किती वेळ तुम्ही चालू शकायचे? 10 मिनिटं, अर्धा तास? बस 4-5 मिनिटं. लईतले मी 6-7 मिनिटं चालायचो, जास्त नाही. आता मात्र मी 1-1.5 किलोमीटर जातो. 1 किलोमीटर तर शुअर फिरून येतो, काही वाटत नाही. आणि माझ्या कमरात जो वाक वाटायचा मला पुढे झोपलेला, तो वाक मला आता जरा बरा वाटतो. ठीक आहे. माझं मेन दुखणं होतं ते गुडघ्यांचं होतं, कारण चालताच येत नव्हतं. तर आता 1 महिन्याच्या डोजमध्ये पर्सेंटेज वाईज टक्केवारी आपण ठरवलं तर किती टक्के आता दुखणं शिल्लक आहे किंवा 100% शिल्लक नाही? बरं. तरी मी एक रेकमेंड करेन की तुम्ही अजून 2 महिने तरी डोस कंप्लीट करा. हो. आणि माझी चुकी झालेली आहे. तर 3 महिने हा कंटिन्यू करायला लागत होता, पण तुम्ही 25 दिवस केल्यानंतर मी म्हटलं तर ठीक झालं, तर काही घ्यायची गरज नाही म्हणून मी घेत नव्हतो. चालेल. तुम्हाला खूप चांगला फरक पडलेला आहे. आणि फिजिओथेरपीचे जे एक्सरसाइजेस आहेत मी सरांना फर्स्ट डे पासूनच स्टार्ट केल्या होत्या. तर ते एक्सरसाइजेस पण सर घरी करतच होते. काल परवा मी परत त्यांना बोलवलं की अजून त्याच्यात ॲड ऑन काही एक्सरसाइजेस मी केलेले आहेत. तर आता मी स्वतः काल आणि आज चेक केलेलं आहे. गुडघा त्यांचा खूप चांगल्यापणे वागतो. त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत माझ्याकडे, एक्सरेचाही फोटो आहे. ते तुम्हाला मी फीडबॅकसाठी किंवा एक टेस्टिमोनियल म्हणून मी तुम्हाला ते शेअर करू शकतो.
तर आता काल आणि आजच्या फिजिओथेरपीच्या सेशन नंतर तुम्हाला आत्ता इमिजिएटली गुडघ्यात काही दुखायला लागलंय किंवा वेदना? फ्रेश वाटायला लागलं, अजून म्हणजे सुधारणा झाल्यासारखं किंवा ओरिजिनल झाल्यासारखं वाटायला लागलं. दुखणं तर नव्हतंच, हे जे औषधं घेतल्यामुळे दुखणं तर नव्हतंच, पण आता अजून जरा जास्त फ्रेश वाटायला लागलं. पण व्यायाम करून गुडघ्याचे व्यायाम जे आपण काल आज केले त्याच्यानंतर गुडघे दुखायला लागलेत की नाही? गुडघे दुखतच नाही आता. बरं. परंतु मला ते शंका होती, ते वात वगैरे होतं, ते म्हणजे व्यायाम केल्याने अजून सुधारणा होईल, त्यामुळे मी यायला लागलेलं आहे कालपासून. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण माझं एक रिकमेंडेड असेल की तुम्ही अजून एक 2 महिने डोस कम्प्लीट करा, तरी हो. अजून जास्त रिझल्ट येईल. हो. लॉंग टर्म रिझल्ट तुम्हाला जाणवतील. हो. आणि नंतर मग हवं तर आपण एक एक्सरे काढून घेऊ. काढू, कारण की एक्सरे काढून आणतो मी. कारण की त्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट अजून कळेल की गुडघ्यामध्ये नेमका आतमध्ये काय चेंजेस झालेले ते आपल्याला एक्सरे मधून कळून येईल. तसं दुखणं तर खूपच कमी झालेलं आहे किंवा नाही म्हणता येईल. नाहीच आहे. कळ लागायचे ते पण बंद झालेलं आहे. पण मी पायऱ्या चढतोच, मी आता पायऱ्या चढवलं लागलो. पायऱ्या, कारण मला घरातून बाहेरून घरात 4-4, 5-5 मिनिटात बाहेर यावं लागतं, कारण माझं ग्राउंड फ्लोअरला घर आहे. त्यामुळे 2-3 पायऱ्या चढणं उतरणं मला सारखं करावंच लागतं. चालेल, थँक्यू सर. माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रॉडक्ट यूज केला. आणि एकदा आपला फोन नंबरही सांगा की जर हा व्हिडिओ मी दाखवेन तर जरूर. कोणाला मी काही कुठे तुमच्याशी लांब बोलायचं राहतो. असेल तर तुमचा व्यापारी बँकेच्या ATM समोर मी राहतो. माझा फोन नंबर आहे 98-22-22-51-62. चालेल. तर आपण सरांशी कॉर्डिनेट करू शकता. केव्हाही फोन करा, विचारा त्यांना किती रिझल्ट आलेले आहेत, काय कसं सर डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जरूर भेट देणार, मला भेट जरूर द्यावी, मी त्यांना सांगेल सर्व.